नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल मध्ये। पोलीस भरती 2024 करता आपण सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत। आजचा आपला आहे भाग 2 आणि त्यातील पहिला प्रश्न, स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर कोण? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर होते आणि त्यांनी 12 फेब्रुवारी 1947 ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारताचे व्हाईसरॉय म्हणून काम केले आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948 पर्यंत ते भारताचे पहिले राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशला सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत आणि त्या एकूण आहेत 80 जागा। आणि त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो, महाराष्ट्राला आहेत 48 जागा, हे लक्षात ठेवा। महाराष्ट्राचं सुद्धा तुम्हाला विचारू शकतात आणि उत्तर प्रदेश हे लोकसभेत सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेले राज्य आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? उत्तर पर्याय क्रमांक ब, दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी याची स्थापना झालेली आहे, म्हणजेच अस्तित्वात आलेली आहे 26 जानेवारी 1950 ला। आणि याची जे मुख्य न्यायमूर्ती आहेत तर ते कोण आहेत? धनंजय चंद्रचूड, हे लक्षात ठेवा कारण की यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि ते 50वे सरन्यायाधीश सुद्धा आहेत, हे लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी आहेत आणि रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या त्यांच्या पुस्तकासाठी 1913 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलेले आहे। साहित्यामधले नोबेल पारितोषिक रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या पुस्तकासाठी भेटले आणि नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते, हे सुद्धा लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पॉइंट आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर भारतीय लष्करामधील सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो आहे परमवीर चक्र, पर्याय क्रमांक ड। आता बघा याचा क्रम कसा आहे, 1 नंबरला आहे परमवीर चक्र, त्यानंतर 2 नंबरला आहे अशोक चक्र, त्यानंतर 3 नंबरला आहे महावीर चक्र, 4 नंबरला आहे कीर्ती चक्र, त्यानंतर 5 नंबरला आहे वीर चक्र आणि 6 नंबरला आहे शौर्य चक्र, हे लक्षात ठेवा। हा क्रम 1 नंबरला परमवीर, त्यानंतर 2 नंबरला अशोक चक्र, हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर उत्तर पर्याय क्रमांक ड, 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? म्हणजेच IMA, इंडियन मिलिटरी अकॅडमी हा याचा शॉर्ट फॉर्म आहे, तर ही आहे पर्याय क्रमांक अ, डेहराडून येथे, उत्तराखंड मधील डेहराडून येथे भारतीय मिलिटरी अकॅडमी आहे आणि याची जी स्थापना आहे ही 1932 मध्ये करण्यात आलेली आहे, 1932 मध्ये। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक ड, न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात रिकामी जागा येथे विमानांचा कारखाना आहे? तर महाराष्ट्रामध्ये ओझर येथे, नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे विमानांचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 10, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर पर्याय क्रमांक ड, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आणि त्यांनी 1873 मध्ये हे पुस्तक लिहिलेले आहे, साल सुद्धा लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 11, भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? तर पर्याय क्रमांक क, मिथाइल आयसोसायनेट या विषारी वायूच्या गळतीमुळे भोपाळमध्ये विषारी वायू दुर्घटना घडली होती आणि ही 3 डिसेंबर 1984 मध्ये घडली होती मध्य प्रदेश मधील भोपाळ येथे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? उत्तर पर्याय क्रमांक ब, जनरल F मानेकशॉ हे भारतातील पहिले फील्ड मार्शल आहेत आणि यांचं जे पूर्ण नाव आहे तर ते आहे सॅम हुमुर्सजी फ्रामजी जमशेदजी मानेकशॉ MC, हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांना दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात, ते म्हणजे सॅम बहादूर, तुम्हाला माहिती असेल बहादूर या नावाने त्यांना ओळखतात। आणि जनरल करिअप्पा हे भारतातील दुसरे फील्ड मार्शल आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा।
दोन्ही पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 13. डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये रिकामी जागा या क्रांतिकाराने कलेक्टर जॅक्सनचा वध केला. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अनंत कान्हेरे यांनी 21 डिसेंबर 1909 ला नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला. प्रश्न क्रमांक 14. सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, इंदिरा गांधी या सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधान होत्या. आणि लाल बहादूर शास्त्री हे 1965 मध्ये जे भारत पाकचं पहिलं महायुद्ध झालं 1965 मध्ये, तर त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारत आणि चीनचं जेव्हा युद्ध झालं म्हणजे 1962 मध्ये, तर त्यावेळेस भारत आणि चीनच्या महायुद्धादरम्यान पंडित नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. आणि राजीव गांधी जेव्हा भोपाळ दुर्घटना घडली 3 डिसेंबर 1984 ला, तर त्यावेळेस राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते. हे चारही पॉइंट लक्षात ठेवा मी जे सांगितलेले आहेत, कारण की कोणत्याही पॉइंटवरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 15. निफाड, नाशिक जिल्ह्यातील निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, न्यायमूर्ती रानडे. यांचं पूर्ण नाव काय आहे? महादेव गोविंद रानडे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर बघा, महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक सुद्धा लिहिलेले आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, तर हा सुद्धा महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे. तर त्यानंतरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक ड, ज्योती निबंध हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेले नाही. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 17. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक क, इगतपुरी येथे विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट हे इगतपुरी येथे आहे. प्रश्न क्रमांक 18. 1 GB मध्ये किती MB असतात? आधी GB म्हणजे काय? तर गिगाबाईट. हे लक्षात ठेवा. आणि MB म्हणजे काय? मेगाबाईट. तर 1 GB मध्ये 1024, पर्याय क्रमांक अ, 1024 MB एवढे 1 GB मध्ये असतात. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? उत्तर पर्याय क्रमांक अ, गडद निळा हा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, सरपंच यांची जी निवड आहे ही थेट जनतेमधून करण्यात येते. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तर उत्तर पर्याय क्रमांक ब, साल्हेर हा जो किल्ला आहे हा महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे आणि हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? उत्तर पर्याय क्रमांक क, त्र्यंबक रोड, नाशिक येथे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 23. भारतीय नागरिकत्वाचा कायदा रिकामी जागामध्ये मंजूर झाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 1955 मध्ये. 30 डिसेंबर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा जो कायदा आहे हा मंजूर झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. लक्षद्वीप बेटे रिकामी जागा समुद्रात वसलेली आहे? तर लक्षद्वीप जी बेटे आहेत ही अरबी सागर म्हणजे अरबी समुद्रात वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 25. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नाईल ही जी नदी आहे ही जगातील सर्वात लांब नदी आहे आणि हिची जी लांबी आहे तर ती आहे 6650 किलोमीटर एवढी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 26. ज्यांच्या नावाने रमन मॅग्सेस पुरस्कार दिला जातो ते रमन मॅग्सेस रिकामी जागा या देशाचे अध्यक्ष होते? तर उत्तर पर्याय क्रमांक ब, फिलिपाईन्सचे रमन मॅग्सेस हे 7वे अध्यक्ष होते आणि त्यांचा 30 डिसेंबर 1953 ला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? उत्तर पर्याय क्रमांक ब, 288 ही महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? तर उत्तर पर्याय क्रमांक ब, अरुणाचल प्रदेश हे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत? तर उत्तर पर्याय क्रमांक ड, 29 महानगरपालिका ह्या महाराष्ट्रात सध्या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 30, मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अरुणाचल प्रदेशला मॅकमोहन लाईन ही जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे तर ही या राज्याला लागून आहे.